आजच्या धावपळीच्या युगात फास्ट फूड आणि तयार खाद्यपदार्थांच्या वाढत्या प्रभावामुळे आरोग्याच्या समस्या गंभीर होत आहेत। अशा काळात भावी पिढीला पोषक अन्नाचं महत्त्व कळावं आणि त्यांच्यात स्वावलंबनाची वृत्ती जोपासावी या उद्देशानं कागल इथल्या नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेत शनिवारी भाकरी बनवा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला। भावी पिढीला पोषक अन्नाचं महत्त्व कळावं आणि त्यांच्यात स्वावलंबनाची वृत्ती जोपासावी या उद्देशानं कागल इथल्या नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेत शनिवारी भाकरी बनवा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी घरूनच ज्वारी बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ आणलं होतं। शाळेच्या प्रांगणात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं भाकरी थापण्याचं आणि भाजण्याचं प्रात्यक्षिक केलं। केवळ भाकरीच नव्हे तर त्यासोबत चविष्ट पिठलं कसं तयार करायचं याचेही धडे शिक्षकांनी दिले। एरवी पुस्तकी ज्ञानात रमणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष चुलीसमोर तसंच गॅस समोर बसून स्वयंपाकाचा आनंद लुटला। केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर आयुष्यासाठी आवश्यक असणारी काही मूल्ये या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात घर करून गेली, जसं की स्वतःचं जेवण स्वतः बनवण्याची कला शिकणं, घरच्या अन्नाचं महत्त्व आणि आरोग्यासाठी पोषकता समजून घेणं, एकमेकांना मदत करत संघभावनेनं काम करणं, श्रमाची प्रतिष्ठा आणि कष्ट करण्याची तयारी निर्माण होणं। विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या गरमागरम भाकरी आणि पिठल्याचा स्वाद घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। शाळेच्या या कल्पक उपक्रमाचं पालकांनी आणि कागल शहरातील नागरिकांनी मनापासून कौतुक केलंय। आजच्या मुलांना आपल्या पारंपरिक आणि सकस अन्नाची ओळख करून देणं ही काळाची गरज आहे, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत। शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले।